Hello dear students, today we are going to see the concept from this chapter latent heat. ॲक्च्युली याच्याशी रिलेटेड ॲक्टिव्हिटी आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेली आहे, त्याच्याशी रिलेटेड ग्राफ आपण बघितलेला आहे अँड बेस्ड ऑन दॅट ऑब्झर्वेशन्स विच वी हॅव मेड इन दॅट ॲक्टिव्हिटी वी आर गोइंग टू लर्न दिस कन्सेप्ट ऑफ लॅटेंट हीट. आपण ती जी ॲक्टिव्हिटी परफॉर्म केलेली होती, काय होतं रे त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण बघितलेलं होतं की जेव्हा आपण आईसला कंटिन्युअसली हीट सप्लाय करतो तर इनिशियली पहिल्या 3 ते 4 मिनटामध्ये even though we are continuously supplying heat to that ice, then also its temperature is constant. आणि नंतर आफ्टर 4 minutes टेम्परेचर हळूहळू राईज होत गेलं. whenever it reached at 100 degrees Celsius, then again temperature remained constant even though we are supplying heat. बरोबर, बर्फाला आपण हीट सप्लाय केली सुरुवातीला, जरी आपण हीट सप्लाय केली तरीसुद्धा त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहिलं. कधीपर्यंत? जोपर्यंत त्या बर्फाचं कन्व्हर्जन कम्प्लिटली वॉटरमध्ये होत नाही तोपर्यंत. कम्प्लीट वॉटरमध्ये कन्व्हर्जन झाल्यानंतर टेम्परेचर हळूहळू राईज होत गेलं. इट रीच्ड टू अ व्हॅल्यू ऑफ 100 डिग्री सेल्सियस, देन अगेन इट बिकेम स्टेबल. कधीपर्यंत अगेन स्टेबल? तर जोपर्यंत त्या वॉटरचं कन्व्हर्जन वेपरमध्ये होत नाही तोपर्यंत. सो या ॲक्टिव्हिटीवरती बेस्ड जी लॅटेंट हीट ही कन्सेप्ट आपल्याला काय सांगते की जेव्हा आपण एखाद्या सब्जेक्टला किंवा कोणत्याही एखाद्या वस्तूला हीट सप्लाय करतो तर ड्यू टू दॅट सप्लाइड हीट टेम्परेचर ऑफ दॅट ऑब्जेक्ट डू नॉट राईज, इट विल रिमेन कॉन्स्टंट. हीट जरी सप्लाय केली तरीसुद्धा त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहणार, वाढणार नाही. मग ती जी सप्लाय केलेली हीट असते ती कुठं जाते? तर दॅट हीट इज युटिलाइज्ड टू ब्रेक द बॉन्ड्स विच आर प्रेझेंट इन बिटवीन द मोलिक्युल्स ऑफ द सबस्टन्स. आपण जी हीट सप्लाय केली बर्फाला तर त्या हीटचा टोटल युटिलायझेशन कुठं झालं? तर त्या बर्फामध्ये असणारे जे मोलिक्युल्स आहेत त्यांच्यामधले बॉन्ड्स ब्रेक करण्यासाठी ती हीट युटिलाइज झाली. सो दॅट अमाऊंट ऑफ हीट इज कॉल्ड ॲज लॅटेंट हीट. एखाद्या सबस्टन्सचं एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये आपण ट्रान्सफॉर्मेशन करताना जी हीट त्याला सप्लाय करतो ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, त्या हीटला म्हणायचं लॅटेंट हीट. या केसमध्ये बर्फाचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये झालं पण त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंटच राहिलं. सो बर्फाचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होताना आपण जी हीट सप्लाय केली ती म्हणजे लॅटेंट हीट. आणि पुढच्या 100 डिग्री सेल्सिअसच्या रेंजमध्ये त्या वॉटरचं कन्व्हर्जन व्हेपरमध्ये होताना आपण जी काही अमाऊंट ऑफ हीट सप्लाय केली त्यालासुद्धा लॅटेंट हीटच म्हणतात. सो या सगळ्या ॲक्टिव्हिटीवरती बेस्ड आपण लॅटेंट हीटची डेफिनिशन काय सांगू शकतो बघा. इट इज द हीट एनर्जी रिक्वायर्ड. कशासाठी? आता त्या हीटचा यूज आपण कशासाठी केला? टू चेंज अ सबस्टन्स फ्रॉम वन स्टेट टू अनदर. एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये तो सबस्टन्स गेला आणि ते होण्यासाठी आपण जी काही हीट एनर्जी त्याला सप्लाय केली किंवा त्याच्यातून काढून घेतली, दोन्हीही ॲप्लिकेबल आहेत. पुढे मी सांगेनच कशा पद्धतीनं ते आपण चेंज करू शकतो ते. वन फेज फ्रॉम अनदर. आणि त्याच्यासाठी महत्त्वाचं काय आहे? ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. हीट जरी सप्लाय केली तरीसुद्धा टेम्परेचर हे कॉन्स्टंटच राहणार आहे. त्या हीटला म्हणायचं लॅटेंट हीट. आलं लक्षात? ही हीट तुम्ही सप्लाय पण करू शकता किंवा त्या पर्टिक्युलर सबस्टन्समधून काढून पण घेऊ शकता. म्हणजेच जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टला लॅटेंट हीट सप्लाय करतो, फॉर एक्झाम्पल आईसला जेव्हा आपण लॅटेंट हीट सप्लाय करतो तेव्हा त्याचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये झालं आणि सपोज वॉटरमधली लॅटेंट हीट आपण रिमूव्ह केली तर त्या वॉटरचं कन्व्हर्जन आईसमध्ये होणार. म्हणजेच लॅटेंट हीट सप्लाय केली तरीसुद्धा सबस्टन्स एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जातो आणि लॅटेंट हीट रिमूव्ह केली तरीसुद्धा सबस्टन्स एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जातो. आलं लक्षात? नाव दिस लॅटेंट हीट इज ऑफ 2 टाईप्स. त्यातला फर्स्ट टाईप जो आहे इट इज लॅटेंट हीट
ऑफ फ्युजन. ओके, याला आपण शॉर्टमध्ये म्हणूयात LHF, लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आता इथे याच्या नावावरून तुमच्या लक्षात आलं असेल बघा, जेव्हा केव्हा आपण ही लॅटेंट हीट एखाद्या सबस्टन्सला सप्लाय करतो किंवा रिमूव्ह करतो, तर तेव्हा जर तो सॉलिड असेल तर त्या सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होतं, आणि जर त्या लिक्विडमधून लॅटेंट हीट आपण रिमूव्ह केली, म्हणजेच थोडक्यात त्याला गार केलं, हीट सप्लाय केली म्हणजे गरम केलं, हीट रिमूव्ह केलं म्हणजे त्याला गार केलं. वॉटरचं जेव्हा टेम्परेचर आपण हळूहळू कमी करू, म्हणजेच त्याची लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आपण कमी करत जाऊ, तसं तसं त्या वॉटरचं कन्व्हर्जन होणार आईसमध्ये. सो याच्यावरून आपण लॅटेंट हीट ऑफ फ्युजनची डेफिनेशन एकदम सिम्पल वेनं काय सांगू शकतो बघा. इट इज द हीट एनर्जी, heat energy absorbed at constant temperature during transformation of a solid to liquid. ॲब्सॉर्ब केलेली हीट जी आहे, जेव्हा सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होत असतं, आईसचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होताना त्याला जी आपण हीट एनर्जी सप्लाय करतो, ती हीट म्हणजे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आलं लक्षात? फॉर एक्झाम्पल बघा, सपोज मी जेव्हा असं म्हटलं की लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस इज 80 कॅलरी पर ग्रॅम. असं जेव्हा मी म्हणते तर ह्याचा मिनिंग काय होतो नीट समजून घ्या. स्टुडंट्स, ही कन्सेप्ट खूप महत्त्वाचे आहेत. लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ आईस इज 80 कॅलरी पर ग्रॅम असं जेव्हा मी म्हणते, ह्याचा अर्थ काय होतो बघा. 0 डिग्री सेल्सिअस, आईसचं टेम्परेचर किती असतं? 0 डिग्री सेल्सिअस. तर 0 डिग्री सेल्सिअसच्या आईसचं कन्व्हर्जन, टेम्परेचर सेम आहे ना, टेम्परेचर बदलतं का? जेव्हा आपण लॅटेंट हीट सप्लाय करतो तेव्हा टेम्परेचर बदलत नाही, वाढत पण नाही आणि कमी पण होत नाही. म्हणजेच 0 डिग्री सेल्सिअसच्या आईसचं कन्व्हर्जन मला 0 डिग्री सेल्सिअसच्या वॉटरमध्ये करायचं आहे. तर तेव्हा आपण 80 कॅलरी एवढी हीट त्याला सप्लाय करतो. म्हणजे जेव्हा 80 कॅलरी हीट आपण वॉटरला सप्लाय केली, आईसला, तेव्हा त्याचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये झालं, टेम्परेचर सेमच राहिलं, असा ह्याचा अर्थ होतो. सो लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ही एक कन्सेप्ट झाली. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये स्पेसिफिक लॅटेंट हीट अशी एक कन्सेप्ट दिली आहे बघा स्टुडंट्स. इथं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं आणि म्हणून हे दोन्ही तुम्हाला कन्सेप्ट मी वेगवेगळ्या सांगते. जेव्हा केव्हा तुम्हाला बघायचं ना एक्झाममध्ये क्वेश्चन काय विचारलं आहे, लॅटेंट हीट नुसती विचारली आहे का स्पेसिफिक लॅटेंट हीट विचारली आहे. नुसती लॅटेंट हीट अशी जेव्हा कन्सेप्ट तुम्हाला विचारली जाईल तर तुम्ही हे लिहिणार. आता जेव्हा स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन अशा दोन कन्सेप्ट आहेत. स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन असं जेव्हा तुम्हाला सपोज विचारलं एक्झाममध्ये, तर तिथे तुम्हाला ही डेफिनिशन नाही द्यायची आहे. याच्यासारखी एक छोटासा एकदम मायनर असा चेंज करायचा आहे आणि स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजनची डेफिनिशन तुम्हाला लिहायची आहे. आणि तो चेंज काय असणार आहे बघा, इथे हीट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, हे ॲज इट इज लिहिलं. फक्त मी फरक काय लिहायचा हे तुम्हाला सांगते. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इथंपर्यंत आपलं सेम आहे. इथं तुम्ही ॲड काय करणार, एक वर्ड तुम्हाला ॲड करायचा आहे आणि तो आहे हीट एनर्जी बाय युनिट मास ऑफ अ सबस्टन्स. एका स्पेसिफिक सबस्टन्सचा जेव्हा आपण विचार करतो, हे लॅटेंट हीट ऑफ फ्युजन हे ओव्हरऑल झालं
आणि जेव्हा आपण एखाद्या स्पेसिफिक ऑब्जेक्टचा विचार करतो तर तिथे या डेफिनिशनमध्ये तुम्हाला हे वर्ड्स ॲड करायचे आहेत. इथे सबस्टन्स म्हणा किंवा इथे फ्युजन आहे, सो इथे आपण सॉलिड म्हणू शकतो. आलं लक्षात? सो लॅटेंट हीट ऑफ फ्युजन जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल तेव्हा तुम्ही ही डेफिनिशन लिहिणार, आणि स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन जेव्हा विचारलं जाईल तेव्हा या डेफिनिशनमध्ये हे ॲड करणार. आलं लक्षात? दोन्हीमधला डिफरन्स काय आहे? एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं. आता दुसरा जो प्रकार आहे तो आहे लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन. आता एक लक्षात घ्या स्टुडंट्स, जेव्हा केव्हा आपण एखाद्या सबस्टन्सला लॅटेंट हीट सप्लाय करतो तेव्हा विथ द हेल्प ऑफ दॅट लॅटेंट सप्लाइड लॅटेंट हीट द बॉन्ड्स विच आर प्रेझेंट बिटवीन द मोलिक्युल्स ब्रेक डाऊन. आणि जेव्हा आपण लॅटेंट हीट रिमूव्ह करतो म्हणजे त्या पर्टिक्युलर सबस्टन्सला गार करतो तेव्हा ते मोलिक्युल्स परत युनाईट होतात आणि बॉन्ड्स स्ट्रेंथन होतात. हीट रिमूव्ह केली बघा, इथे तुम्हाला सांगते, वेगळ्या ह्याच्यात दाखवते. जेव्हा आपण लॅटेंट हीट रिमूव्ह करतो तेव्हा हीट रिमूव्ह केली म्हणजे त्याला तो सबस्टन्स गार झाला, सो बॉन्ड्स स्ट्रेंथन होतात. आणि लॅटेंट हीट सप्लाय करतो आपण एखाद्या ऑब्जेक्टला तेव्हा बॉन्ड्स वीक होतात त्यांच्यामध्ये असणारे आणि ते ब्रेक होतात. हा फरक लक्षात आला? लॅटेंट हीट सप्लाय केली की बॉन्ड्स वीक झाले, लॅटेंट हीट रिमूव्ह केली की बॉन्ड स्ट्रॉंग झाले. गॉट इट? आता परत आपण वळूयात लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन या कन्सेप्टकडे. आता इथे परत सेम डेफिनिशन तुम्ही लिहिणार आहे. हीट एनर्जी ॲब्सॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ. फक्त आता इथं डिफरन्स असणार, इथे आपण लिहिलं होतं सॉलिड टू लिक्विड आणि इथे काय लिहिणार? व्हेपोरायझेशन. मग व्हेपर कोणाचे फॉर्म होतात? लिक्विडचे. म्हणजेच ही सेम डेफिनिशन तुम्ही इथं कॉपी करणार, फक्त फरक काय असणार इथे? लिक्विड टू गॅस. म्हणजेच हीट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ लिक्विड इन टू गॅस इज कॉल्ड ॲज लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन, ज्याला आपण शॉर्टमध्ये म्हणूयात LHV. डेफिनिशन दोन्हीच्या सेम. एक डेफिनिशन तुम्ही तयार केली की तुम्हाला दोन्ही लिहायचे आहेत. फ्युजन म्हणजे मेल्ट होणे, तिथं तुम्ही सॉलिड टू लिक्विड लिहिलं. व्हेपर लिक्विडचे फॉर्म होतात, तिथं तुम्ही लिक्विड टू गॅस लिहिलं. एवढाच डिफरन्स आहे. किंवा तुम्ही हे जरी लिहिली डेफिनिशन त्याच्यात इथे फक्त चेंज अ सबस्टन्स फ्रॉम वन स्टेट टू अनादर असं म्हटलंय ना, तर तिथे तुम्ही सॉलिड टू लिक्विड असं म्हणून ही डेफिनिशन लिहिली तरी चालेल. तुम्हाला जे इझी वाटतं ना ती डेफिनिशन तुम्ही इथे लिहू शकता. म्हणजेच ही एक डेफिनिशन सपोज तुम्ही लर्न केली आणि या डेफिनिशनमध्ये इथे वन स्टेट टू अनादरच्या ऐवजी सॉलिड स्टेट टू लिक्विड स्टेट असं म्हटलं की तुमची लॅटेंट हीट ऑफ फ्युजनची डेफिनिशन तयार होईल. याच सेम डेफिनिशनमध्ये लिक्विड स्टेट टू गॅसियस स्टेट असं म्हटलं की लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशनची डेफिनिशन तयार होईल. सेम डेफिनिशन तुम्ही 3 वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये इझिली करू शकता. हे कधी? जेव्हा कन्सेप्ट व्यवस्थित कळेल तेव्हा. जर तुम्ही हे लर्न करायला गेलात की मग गोंधळ होतो. आणि म्हणून हे जे मी काय तुम्हाला सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस सांगितले ना ते व्यवस्थित लक्षात ठेवा आणि तुम्हाला जे इझी वाटते ती डेफिनिशन तयार करा. ओके. आता लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन, तसंच सेम स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन अशी पण डेफिनिशन आपल्याला विचारलेली आहे. स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ व्हेपोरायझेशन याच्यासारखीच सेम डेफिनिशन, फक्त फरक काय येणार? इथे सॉलिडच्या ऐवजी तुम्ही काय लिहिणार? लिक्विड. हीट एनर्जी ॲब्सॉर्ब्ड ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ अ लिक्विड टू कन्व्हर्ट इट into
इथे लिक्विड आहे, इथे लिक्विड लिहू आणि इथं सेम डेफिनिशन ॲज इट इज, म्हणून मी परत रिपीट करत नाही हां, तुम्हाला कळेलच. इथं जो मी अंडरलाईन केलेला पार्ट आहे ना, तर तेवढाच इथे डिफरन्स लिहायचा आहे की हीट एनर्जी ॲब्सॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर बाय युनिट मास ऑफ अ सॉलिडच्या ऐवजी मी इथं काय लिहिणार, लिक्विड टू कन्वर्ट इट इंटू गॅस किंवा वेपर. आलं लक्षात? सिमिलॅरिटीज काय आहेत आणि डिफरन्सेस काय आहेत हे कळालं का बघा. आता हे सगळं जे सांगितलं ना ते आपण एका छोट्याशा डायग्राममध्ये कन्वर्ट करूयात. बघा हां, सपोज आय टेक अ सॉलिड सबस्टन्स. नाव इफ आय सप्लाय लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, ह्या सॉलिड सबस्टन्सला आपण लॅटेंट हीट ऑफ फ्युजन सप्लाय केली म्हणजेच काय होणार, त्याचं टेम्परेचर वाढणार अँड इट विल गेट कन्वर्टेड इन टू लिक्विड. बरोबर. या लिक्विडची लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आपण रिमूव्ह केली म्हणजे त्याला गार केलं तर इट विल गेट कन्वर्टेड इन टू सॉलिड. Latent heat of fusion when supplied to solid, it will get converted into liquid. Latent heat of fusion when removed from the liquid, then it will get converted into solid. In the same way, या लिक्विडला latent heat of vaporization, शॉर्ट फॉर्म मुद्दाम वापरले हां, सगळं लिहित बसत नाही. latent heat of vaporization आपण जेव्हा एखाद्या लिक्विडला सप्लाय करतो then it will get converted into gas, and when latent heat of vaporization is removed from the gas, then म्हणजे त्याला कूल केलं, हीट रिमूव्ह केली म्हणजे कूल केलं, then that gas will get converted into liquid. आलं लक्षात? इझी आहे की नाही? सो ही झाली लॅटेंट हीटची कन्सेप्ट, त्याचे दोन टाईप्स, त्याच्या डेफिनिशन आणि ही ट्रिक आहे लक्षात ठेवण्याची. ओके. सो होपफुली तुम्हाला हे मी खूप सोप्या पद्धतीनं सांगायचं ट्राय केलेलं आहे, समजलं असेलच. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. याच्या नेक्स्ट पार्टमध्ये ह्याचा पुढचा पार्ट आपण काय आहे तो बघूया.